हो अबे सही आहे दुपार. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आज आहे आपला चौथा दिवस डायरेक्ट ऋषिकेशमधून आणि आज आपण पूर्ण पायानं चालणार आहोत. काय जाणार पहिले? सीक्रेट वॉटरफॉल. अरे सीक्रेट वॉटरफॉल नाही, पहिले खाना खाले रे, जाना नीचे जाना. तर आज चौथा दिवस आहे आणि आज आपण पूर्णपणे ऋषिकेश पायानं फिरणार आहोत. म्हणजे तपोवनमध्ये पायानं फिरणार आहोत. ऋषिकेश खाली राहिलं आणि स्कूटीनं 2 दिवस झालं खूप जास्त फिरलं. बरं झालं, स्कूट्या खूप जास्त चालते तिथं तपोवनमध्ये ऋषिकेशमध्ये. सगळ्याकडं स्कूट्या येतात, सगळ्या रेंट केलेल्या आहेत. एवढ्या दिसलेत ना रस्त्यावरच्या ज्या व्हाईटवाल्या येतात त्या फक्त लोकलच्या येतात. बाकी पिवळ्या आणि लाल, जे पिवळी आणि काळ्या कलरची जी बी प्लेट आहे सगळ्या रेंटच केलेल्या. 500 रुपयापासून तुम्हाला भेटते. तर आपण स्कूटी घेतली ती रेंटवर 2-3 दिवस, ती वापस नेऊन दिले. आणि आता सिक्रेट वॉटरफॉल म्हणून आहे. दुपारचे 12 वाजलेत ना, तर आता आंघोळीसाठी आधी काहीतरी खाऊया, नंतर मग जेवायला खाऊया आणि नंतर मग आंघोळीला जाऊया. आज काही आंघोळ केलं नाही. आता जाऊन तिथे जाऊन बघूया. आपले प्रज्वल भाई जे आपल्याला दिल्लीमधून आहेत. प्रज्वल भाई आप गया नाही, तर तिथे जाऊन आंघोळ करायचं म्हणून आले, म्हणून दुपारी जाऊ. आता खाऊया पहिले, काहीतरी खायला पण घेऊन जाय. ट्रेकिंग आहे 1 ते 2 किलोमीटर. आम्ही जिथं राहतो ना त्याच रस्त्याला तिथून वरी जायचं, जे की 1-2 किलोमीटर वरी आहे. बघूया आज काय काय आपल्याला भेटतंय बघायला. आज सगळं आपण पायनं चालत चालत पूर्ण कवर करणार आहोत. गरमी खूप जास्त पडल्या बरं का ऋषिकेशमध्ये. म्हणजे मी वापस वरी करायला लागलो आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे. रस्त्याने आलो जेवढं ऊन लागायला लागलं नाही, टेम्परेचर 30-35 व्हायला लागलं आणि पूर्ण घाम आला तोंडाला, सगळे चिपचिप व्हायला लागले. वर केदारनाथमध्ये खूप जास्त थंडी होती आणि इथं गरमी आहे. इथून 1.4 किलोमीटर आहे सिक्रेट वॉटरफॉल. बस आपलं सिक्रेट होणे तिथवर जाऊ इथं, म्हणजे आपणच गरमीने चक्री पडून जाऊ. चलता एवढा थकलो का नाही, बाप रे बाप. 1 किलोमीटर चालत आलो, पण एवढं थकलो नाही खूप जास्त, कारण वरी चढायचं आहे. मिळालं काय केदारनाथला जायचं काय 1-1.5 किलोमीटरचं जास्त नाही. सिक्रेट वॉटरफॉल बोलते, म्हणजे सिक्रेट काही नाही, असं फक्त थोडंसं जंगलामध्ये टाईप असल्यामुळे त्याला सिक्रेट वॉटरफॉल बोलते. जिथून वरून पाणी येते डोंगरामधून. तिकडल्या रस्त्याला झालेलो आम्ही. ते समोर रस्ता होता आणि खूप जास्त भूक लागली होती. सकाळपासून काय चाललं नाही, 1 वाजायला आहेत आणि जेवण कारण एवढं ऊन बी पडलं, जेवायला काहीच केलं नव्हतं. सकाळपासून जेवण काहीच केलं नव्हतं. तर आता इथं काय असं रेस्टॉरंट आहे एकदम रस्त्याच्या साईडला, ते तिकडे रस्ता राहिला. रस्त्याच्या साईडला असं रेस्टॉरंट बघता एक रेस्टॉरंटमध्ये आला, हॉटेलमध्ये. आता काहीतरी खाऊया आणि एकदम फ्रेश होऊया आणि मग जाऊया सिक्रेट वॉटरफॉलला. जवळपास इथून 700-800 मीटर लांब राहिलं, जास्त नाही लांब राहिलं. आणि एकदा बाहेरचं जे व्ह्यू आहे ना खूप सुंदर आहे बाबा. सगळीकडे झाडं आहे, तर झाडं आणि खाली पाणी व्हायला लागले, जे की वरूनच यायला लागले त्या वॉटरफॉलमधून पूर्ण. आणि मधामध्ये सगळ्या माश्या पण दिसत असतील तुम्हाला, छोट्या. आणि साईडला अशी घरं आहेत इथं जे लोकलला राहणार. काय करूया आपण, खाऊया पटापट आणि जाऊया सिक्रेट वॉटरफॉलला. पाठीमागाला हॉटेल होतं, त्याच्यावर एक आलूचा पराठा खाला 70 रुपयाचा होता. एकदम सुंदर आणि हेवी होता, एकदम भारी होता. हॉटेल बी दिसायला चांगलं होतं आणि एकदम पूल टाईप ड्रेस टाईप बनवलं. जाऊया वरी सिक्रेट फॉलकडे आपल्याकडे. तिकडल्या खाल्ल्या साईडनं आलं तर खूप जण येत पण आहेत, पण पाणी खूप जास्त स्वच्छ दिसायला लागलं. मधामध्ये माश्या पण तयारायला लागल्या आता, म्हणजे पोहायला. चढत वरी आला आणि इथं अजून एक वॉटरफॉल आला, जे की वरून पाणी पडायला लागले जोरानं. बापरे बाप, खूप जास्त पाऊस पडायला लागले. तर तेवढं पण नाही, पण खाली माणसं आंघोळ पण करायला लागले. पण आपल्याला इथं नाही थांबायचं, आपल्याला अजून वरी जायचं, जे की जवळपास 500 मीटर आहे. आणि प्रज्वलबाई म्हणत आहेत वरी जायचं म्हणून. जाऊया बघूया वरी भेटते का आपल्याला. आणि इथं पण चांगलं पाणी पडायला लागले, जे की लोक आंघोळ करायला लागले. तर रस्त्याने चालता अशा प्रकारचे कुंड बनवलेत, म्हणजे पाण्यानं दगडानं अडवले. आपल्या भावाला काही कामच नाही हो का, काढायला लागले. ते कुणीतरी बनवलं असेल इथं हो का, असं पाणी साचण्यासाठी हो का, पूर्णपणे पाणी सोडलं वा. हो, सगळं पाणी खाली आलं. तिथं कुणाला आंघोळ करायची असेल, पण इथं नाही तेवढे माणसं नाही, सगळेजण जास्त करून खालीच इथं. आम्ही 2 जण दिसायला आहे, वरी अजून एक जण आंघोळ करायला लागले. पण तोडलं भावनं, कुणाला तरी आंघोळ करायचं असते. ते जाऊ दे, काय होत नाही, माणसानंच बनवलं. तर जाऊया वरी जाऊया, अजून खूप जास्त लांबपर्यंत जायचं. सगळे दगडावरून चालत आहे आम्ही एकदम वरी आला, जे तपोवनमधून निघालता 2-3 किलोमीटर. हे सिक्रेट फॉलकडे नाव ठेवले सिक्रेट फॉल. आणि अशी काही नदी म्हणजे नाला असल्याने वरून पाणी वाहत येतं आणि इथपर्यंत आला. आता अजून वरपर्यंत खूप जास्त लांब झाला, जवळपास खूप जास्त दम लागला. 1 ते 1.5 किलोमीटर चालत आला. येऊ शकता तुम्ही सकाळी आंघोळ करायला इथे, पण खूप जास्त लांब आहे. आम्ही तो ट्रेकिंगसाठी असं चलत वरपर्यंत आलो. इथून आता काय करूया, वापस जाऊया. खाली एक चांगलं स्पॉट दिसलं होतं,
तिथे काय आम्ही आंघोळ करत होता तिथे जाऊन आंघोळ करूया. इथं वर इथं काय दिसणं झालं आणि ऊन बी खूप जास्त पडलं. वा काय पण जे वातावरण आहे इथलं सगळं झाडामुळं दमट व्हायला लागले. पूर्ण घाम बघा किती यायला लागलं. सगळं दमट व्हायला लागलं. पाणी कंटिन्यू व्हायला लागलं ना त्याच्यामुळं थंड बी वाटायलं आणि गरमी बी वाटायलं. पण चारीकडे पूर्ण जंगलच जंगल आहे पूर्णपणे. खूप जास्त गरमी होऊ लागली आणि आम्ही वरपर्यंत चढत गेलो आणि तिथून मग खाली आलो. शेवटी आपल्याला पाठीमागायला दिसायला लागलं एक फुल टाईपचं बनलेलं आहे. प्रायव्हेट असल्यानेच आहे पण इथं माणसानं बनलेलं आहे. कुठल्याही हॉटेलचं किंवा कुठलं नाही. आणि पाणी जे आहे ते एकदम थंड लागलं आहे. तर काय करूया आपण मस्तपैकी गरम गरम उन्हात चारीकडून जेवढे झाडायचं त्याच्यामध्ये एकदम मस्तपैकी आंघोळ करूया. कारण ते पाणी एकदम गरम आहे आणि वरून थंड आहे पाणी एकदम आणि वरून गरम आहे. जाऊया मधामध्ये कुंडामध्ये. याच्या अगोदर असल्या नदीमधली कधीच गेलो नव्हतो. वहाँ कितना गहरा है? वहाँ उतना गहरा है? ओह बहुत ठंडा है. बहुत ठंडा है. ओह अबे सही है. दुबारा कुछ नहीं होगा. अबे कैसा लग रहा है एंगल देखना. इथं आंघोळ केली एकदम फ्रेश वाटलं राव. चांगलं वाटलं एकदम उन्हामध्ये. पूर्ण आम्ही ट्रेकिंग करता करता आलता वरपर्यंत. आता खाली जायला आलो. बाकीचे जण पण आंघोळ करायला लागले. तसं बघायला गेलं तर पाणी ठीकठाक आहे. जास्त घाण पण नाही आणि जास्त चांगलं पण नाही. एक वेळा तुम्ही करू शकता. बाकी मी हॉस्टेलवर जाऊन वापस अजून आंघोळ करणार होते कारण पाणी तेवढं चांगलं पण नाही येते. आणि असं आता वापस ट्रेकिंग करता करता खाली जायला लागलं. वर येताना तर सोपं होतं पण ते खाली जाताना खूप जास्त अवघड होणार आहे. जास्त नाही रस्त्यापासून 100 मीटर आहे. तिकडल्या साईडला पलीकडल्या साईडला रस्ता आहे आणि इकडून असंच दमादमानं येऊ शकता तुम्ही एक वेळा तरी. इथं पण भारी आहे. संध्याकाळच्याला नाही यायचं सकाळी यायचं. ही जवळपास ऊन आहे तोपर्यंत येऊ शकता तुम्ही 3-4 वाजेपर्यंत. आता इथून खाली उतरत जाऊया आपण रस्त्यानं वापस खाली आपल्या हॉस्टेलकडे. पण जे पाण्यामधून कसं जायचं इथून खाली तिकडून वरून चढत आलो इकडं खाली. तिकडं लांब जायचं अजून. 5-6:30 वाजले आलेत आणि मी आत्ता वापस जायला लागलो. 3 वाजता आलो आणि जी सिक्रेट वॉटरफॉल आहे आंघोळ करून आलो. सिक्रेटच झालं. सिक्रेट म्हणजे असं काही नव्हतं ते. तर वापस आलो मी आणि जे आता दिसायला लागलं वातावरण ते ठीक आहे. म्हणजे ऊन नाही जास्त पडलेलं काय नाही आहे. आणि आता आरती करायला लागलो. आरती करायला नाही आरती बघायला जायला लागलो. 6:30 वाजायला आले आणि बापरे बाप ट्रॅफिक मला उडून आलं. तर जायला लागला होता आम्ही. मेन म्हणजे इथून जवळच आहे जास्त लांब नाही आहे. जिथं आम्ही हॉस्टेलला राहत होतो ना तिथून जवळच आहे जास्त लांब नाही. 1 किलोमीटर असेल जास्त. 6:30 वाजता अर्ध्या घंट्यामध्ये आरती बघायची. आणि जे लाईट शो होतं जे की ब्रिजवर होतं भाई वो ब्रिज का नाम रामजी तो एक कोसा आहे लक्ष्मण झुला. लक्ष्मण झुला आहे ना. लक्ष्मण झुला आहे त्याचं ब्रिजचं नाव. तिथं लाईट शो होते संध्याकाळच्या वेळेला. महादेवाचे सगळे जेवढे पण अवतार आहेत ते बघायला भेटते ना. मी आधी बघितलं होतं बहुतेक पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी जेव्हा आलं मी हरिद्वारला तेव्हा बघितलं होतं तिथून. आता जायला लागला आणि ट्रॅफिक पण तेवढी काही नाही आणि ऊन बिन खूप जास्त उतरलं आहे. त्यामुळे की गरमी होईना झाली तेवढी. जवळपास 10 ते 15 मिनटं लागते. जास्त टाईम नाही लागणार आपल्याला इथून. राम काय लक्ष्मण झुल्यावर जायला. खाली आला चालत चालत आणि त्या नदीच्या गंगा नदीच्या किनाऱ्या जे फुलं अर्पण केले ते पण तुम्हाला भेटेल. आणि समोर आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. खूप सुंदर आहे. बिल्डिंग पण खूप भारी आहे. आणि समोर आहे लक्ष्मण झुला. आणि इथं आरतीचा टाईम झाला 3-1 मिनटं राहिले. तर इथं माल गंगा माता इथं दिसायला लागल्या आणि साईडला भगवान शंकर. त्यानंतर इथं विष्णू त्यांची धर्मपत्नी. आणि इथं पूर्णपणे आता आरतीचं जे सुरू होणार आहे थोड्या वेळात आणि सगळेजण येऊन बसले तर बघण्यासाठी आरती. 3-4 मिनटं राहिली. तर आज तसं बघायला गेलं तर गर्दा नाही आहे जेवढा की शनिवार रविवार इथं खूप जास्त गर्दा असते. तिकडल्या साईडला सगळेजण बसलेत आहे आणि आम्ही थोडंसं खाली उतरून दगडावर आला बसवला कारण समोरून सगळी आरती दिसते. आणि एकदा साईडला गंगा गंगा आहे तिकडं बोटिंग पण चालू झाले. आता टाईम झाला आहे. जय 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 हर महादेव.
आला आणि लाइटिंग खूप जास्त सुंदर लावले आणि दुसऱ्या साईडला इकडल्या साईडला भारी चालले बॅरिकेटिंग म्हणजे ग्रीन शेड लावले ते लावले इकडल्या साईडला कोणी जाऊ नये म्हणून काल का परवा दिवशी चालू होतं आम्ही जेव्हा आलतो का नाही काल का परवा दिवशी चालू होतं पण लाइटिंग बिटिंग सगळं बंद करून टाकलं होतं संध्याकाळी आलतं बहुतेक ते माणसाच्या सुरक्षेसाठी आणि काय रिझन काय करू आले ह्याच्यावर पूर्णपणे उड्या टाकू आले त्याच्यासाठी बंद करून टाकलं वाटतं पण लाइटिंग जी दिसायला लागले ना एकदम सुंदर आहे पांढरी व्हाईट आणि रंगीबिरंगी दिसायला लागले आणि सगळेजण फोटोज काढत होते पण आपल्याला काय फोटो शॉक नाही आपल्याला व्हिडिओ शॉक आहे म्हणून ते व्हिडिओ काढायला लागले आणि संध्याकाळचं एकदम वारं पण खूप सुंदर दिसायला लागले जे सुटलंय आणि पलीकडल्या साईडला अजून एक दुकानाची लाईन आहे तिकडल्या साईडला गेलो आम्ही पाठीमागल्या साईडला जास्त करून जे ते एक्सप्लोर केलं तर पलीकडल्या साईडला आणि श्री हनुमानजीची पण इथं पूर्ण असे म्हणजे चित्र बनले झूम का होत नाही हां इथं दिसायला लागले जाऊया पलीकडल्या साईडला काहीतरी भेटते का बघूया आणि जे दुकानावर आला आणि खूप सारे मॅग्नेट दिसायला पण आपल्याला एक मॅग्नेट घ्यायचं खूप आवडलं तर घेऊया चंद्रशिला पण लिहिलं आहे ऋषिकेश पण लिहिलं आहे खूप सारे आहेत पण मला आवडणं झाले तर नाही खूप सारे इथं मंदिरं पण आहेत बघा केदारनाथचं मंदिर आहे चारधाममधलं पाठीमागाल्या साईडला मंदिरं पण दिसायला लागले तर खूप सारे इथं गोष्टी येतात जे तुम्ही घेऊ शकता इथं महादेवाची मूर्ती पण आहे पिंड पण आहे आणि खूप साऱ्या अजून वस्तू पण दिसायला लागले तर पूर्ण मार्केटच भरले येतं रोडच्या पलीकडल्या साईडला आला आणि लाईटिंग लावल्यानंतर संध्याकाळी किती जास्त चमकायला लागले सगळ्या माळा पण दिसायला लागले इथं रुद्राक्षाच्या माला चल आपल्याला एक दुकान भेटले आणि दुकानावर सगळे कॅरेक्टर दिसायला लागले वरी हे सगळे ॲनिमे कॅरेक्टर आहेत जे ॲनिमे लेवर आहेत यांच्यासाठी ती जन्नतच झाली पूर्ण जेवढे दिसायला आहेत ना सगळे कॅरेक्टर ॲनिमे आहेत आणि त्याच्यामधला आपल्याला डिमॉन स्लेअरमधला तांजिरो आणि त्याची बहीण कुठे गेली त्याची बहीण इथं आहे इथं बहीण थांबली आणि त्याच्या साईडला आपला मेन कॅरेक्टर जिनोस्के खूप भारी भारी आयर्न मॅनचं पण आहे आणि एवढे जेवढे कॅरेक्टर दिसायला लागले तर खूप भारी भारी आहे त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण तिकडं बघा बॉप रे बॉप कसले भारी भारी सगळे कॅरेक्टर जेवढे आहेत तेवढे बनलेले आहेत जर तुम्हाला दुकानमध्ये यायचं असलं तर भैया दुकान का आपका एड्रेस बताया न्यू कार पार्किंग जे की तो झूला कौन से झूले के साईड तर या दुकानामध्ये कसले भारी भारी लावले टाइम झाला जवळपास 10 वाजून 10 मिनिटं राहिले तर आणि मी आता आलो वापस हॉस्टेलवर आलो आणि हॉस्टेल तुम्हाला दाखवतो सुरुवातीला दाखवलं होतं हो का अशा प्रकारचे हॉस्टेल आहे तिथे एक साईडला वरी साईडला एक बेड असते आणि खाल्ल्या साईडला एक बेड असते असे 6 बेड असते तर जे की टोटल तुम्हाला पर डे 400 रुपयेपासून ते 500 600 700 रुपयेपर्यंत घेतो शनिवारी वगैरे असते जास्त घेतो तर हॉटेल आलो तर मी 6 वाजता जवळपास गेलो 6 वाजता गेलो आरती बघायला आणि थोडंसं फिरायला तर फिरलं 2-3 मॅग्नेट आणले जे की केदारनाथ बद्रीनाथ आणि ऋषिकेशचे होते मला वरबेट घेऊन यायचे होते पण ते लई महाग मिळाले 150-200 रुपयाला मॅग्नेट मिळाले त्याच्यापेक्षा खाली येऊनच घेतलेलं परवडते तर घेतले मी इथं आणि संध्याकाळचे 10 वाजले 4 घंटे फिरला तर तसं मला चांगलं वाटलं आता आजचा आपला शेवटचा दिवस राहणार आहे ऋषिकेशमधला 4 दिवस होतो मी ऋषिकेशमध्ये अजून खूप सारे फिरण्यासारखं आहे पण आता सध्या टाईम नाही आपल्याकडे तर उद्या सकाळी निघणार आहे मी इथून बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओ नवीन असलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन व्हिडिओसाठी आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं ते कॉमेंट करून सांगायला विसरू नका बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय